नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी जपमाळ कशी जपायची त्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर बघा, भरपूर जणांचा प्रश्न असतो की आपल्याला जेव्हा जपमाळ जपायची असते त्यावेळेस आपल्याला माळ कोणती वापरायची आहे. तर तुम्ही तुळशीची माळेने ही जप करू शकता. त्यानंतर रुद्राक्षाची माळ भेटते, पण रुद्राक्षाच्या माळेने महाराजांचा जप करत नाहीत. सहसा तर महाराजांची जी माळ आहे, महाराजांचा जप जपण्याची जी माळ आहे ती महाराजांच्या केंद्रामध्ये सहजच मिळून जाते. तर तुम्ही महाराजांच्या केंद्रामधून ती माळ घेऊ शकता आणि ही या पद्धतीची माळ असते. तर याला रक्तचंदन म्हणतात. तर या रक्तचंदनाची माळ असते ही. तर या चंदनाच्या माळेचा आपल्याला जप करायचा असतो आणि ही माळ महाराजांच्या केंद्रामध्ये सहजच मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पण घ्यायची असेल तर घेऊ शकता आणि आपल्याला या माळेनंच जप करायचा असतो. तर आता थोडक्यात माहिती अशी की आपल्याला या माळेनं जप करताना आपल्या हाताची जी 5 बोटं आहेत, तर या बोटापैकी आपल्याला किती बोटांचा वापर करायचा आहे, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, प्रत्येकजण आपल्या या 5ही बोटाचा वापर करून जपमाळ जपतो. पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना मी सांगत आहे हे. कारण जुने जे सेवेकरी आहेत त्यांना माहिती आहे की कशी जपमाळ जी जपायची असते आणि जे नवीन आहेत त्यांना माहिती नसतं. त्यांच्याकडून चुकून या बोटाचा स्पर्श माळीला होतो, पण ते करायचं नाही. कारण या बोटाचा जो स्पर्श आहे तो माळीला अजिबात लागू द्यायचा नाही. कारण हे जे बोट आहे म्हणजे हे आपली तर्जनी जी आहे ती माळीला लागू द्यायची नाही. आणि तर्जनी जी आहे ते असंही म्हणतात की अहंकाराचं बोट आहे, त्यामुळे ते बोट जे आहे ते माळीला लागू द्यायचं नाही. त्यामुळे आपल्याला जेव्हा हे जप करायचा असतो तेव्हा आपल्याला या 3 बोटाचा यूज करायचा आहे. तर बघू शकता, आपल्याला जप करताना पण अशीच मुद्रा राहू द्यायची असते. पण भरपूर जणांचा असा पण असतो, म्हणजे असंही होतं की हे जे 2 बोटं आहेत ते हे थोडंसं असं झुकलं जातं आणि हे पण वरच्या साईडचं थोडं असं झुकलं जातं. कारण असं सरळ बसणं होत नाही प्रत्येकांना आणि असं जप करायचा असतो आपल्याला, बघू शकता. तर आता हा जो अंगठा आहे आणि हे आपली जी अनामिका आहे, तर हे एकत्र घ्यायचं आणि इथं आपल्याला माळ पकडून आपल्या मध्यमा जी आहे म्हणजे मध्यम जे बोट आहे त्या बोटानं आपल्याला ही अशी माळ ओढत, म्हणजे हे तिन्ही बोटाचा वापर करून आपल्याला ही माळ आपल्याकडे ओढत आपल्याला जप करायचा आहे. तर मी तुम्हाला माळ पण कशी पकडायची हे दाखवणारच आहे, पण मी हे तुम्हाला बोटाचं पण असं सांगत आहे की आपल्याला या पद्धतीनं असा जप करायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला जप करायचा आणि हे जे बोट आहे ते हे आपल्याला वरच्या साईडनेच ठेवायचं आहे आणि या बोटाचा आपल्या माळीला स्पर्श होऊ द्यायचा नाही. तर थोडक्यात मी तुम्हाला समोरच दाखवते. तर इथं बघू शकता. आता हा जो आहे तो हा माळीचा मेरुमणी आहे. तर याला मेरुमणी म्हणतात. तर आपल्याला या मेरुमणीपासून म्हणजे मेरुमण्यापासून आपल्याला जपायला म्हणजे जपमाळ जपायला सुरुवात करायची असते. तर हे जे 108 मणी असतात, तर हे 108 मण्यांचा आपल्याला जप करायचा असतो. तर आता हा बघा, हा मेरुमणी जो आहे तो इथून आपल्याला सुरुवात करायची. तर हे अंगठा आणि अनामिकाच्या साहाय्याने ही माळ पकडायची आणि त्यानंतर मग आपल्याला ह्या मध्यमाच्या साहाय्याने असं श्री स्वामी समर्थ, 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 या पद्धतीने आपल्याला मंत्र म्हणजे जाप करायचा असतो. आणि हे असंच आपलं ह्या साईडनं जेव्हा जातो त्यावेळेस आपल्याला हा जो मेरुमणी आहे, तर हा मेरुमणी आपल्याला ओलांडायचा नसतो. असं म्हणतात का हा जो मेरुमणी आहे तो ओलांडल्यानंतर आपल्याला प्रायश्चित करावं लागतं. म्हणजे की आपल्याला पश्चातापाच्या रूपाने आपल्याला आणखीन एक माळ जपावी लागते. त्यामुळं हा जो मेरुमणी आहे तर हा आपल्याला मेरुमणी ओलांडायचा नाही. कारण हा जो मणी ओलांडतात त्यांना म्हणजे प्रायश्चित करावं लागतं आणि ते प्रायश्चित म्हणजे आपल्याला आणखीन एक माळ करावी लागते. आणि जर आपण ही माळ ओलांडत म्हणजे हा मणी ओलांडतच 11 माळी जप केला तर आपला तो जप जो आहे तो व्यर्थ जाऊन आपल्यालाच त्याचा पश्चाताप म्हणजे प्रायश्चित्त करावं लागतं. त्यामुळे हा जो मेरुमणी आहे तो ओलांडत नाहीत. आणि माळ जी आहे ती एकाच दिशेने पण असं म्हणजे आपण ज्या दिशेने पहिल्यांदा माळ जपली आणि 108 मणी झाले तर त्याच दिशेने आपल्याला 108 वेळा माळ जपायची नसते. त्यामुळे म्हणतात ना, हे मेरुमणी ओलांडायचा नसतो. तर आपल्याला मेरुमणी ओलांडायचा नाही तर मग आता माळ कशी जपायची? म्हणजे 108 मण्यांची माळ जपणं झाल्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या वेळेस कशी माळ जपायची? तर इथं पाहू शकता तुम्ही. आता हा मेरुमणी आहे तर आपण इथून माळ जपली आणि इथं संपली आपली माळ. म्हणजे ही जी आहे ती 108 मणी सुरुवात झाली. तर आता आपल्याला ही माळ जी आहे ती मेरुमणी न न म्हणजे ओलांडता आपल्याला ही माळ या अंगठ्यावर घ्यायची
आणि या पद्धतीने आपल्याला हे बघा अशी पलटून घ्यायची आहे, म्हणजे मेरूमणी जो आहे तो ओलांडला जात नाही. तर हा मेरूमणी जो आहे तो न ओलांडता आपल्याला या अंगठ्याच्या साहाय्यानं हे बघा अंगठ्यावर अशी माळ घेऊन आपल्याला त्यानंतर आपल्या अनामिकेवर घेऊन नंतर अंगठा लावून मग मध्यमाना आपल्याला असा ओढायचा आहे. आणि त्यानंतर हे बघा दुसरी माळ जपायला सुरुवात करायची. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर माळ अलटी पलटी करून आपल्याला जपायची आहे. एकाच दिशेने आपल्याला 11 माळी जप करायचा नाही. तर ही थोडक्यात माहिती सांगायची होती मला. आणि दुसरं म्हणजे रुद्राक्षाची माळेने जप आपल्याला महाराजांचा जप केला जात नाही. तर हे झालं आपल्याला माळ कशी पकडायची त्याबद्दलची माहिती. त्यानंतर आता आपल्याला माळ जपताना कशी जपायची हे मी थोडक्यात सांगणार आहे. तर बघा आपण जेव्हा जप करायला बसतो त्यावेळेस आपल्याला आसन घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा देवाच्या समोर बसतो तेव्हा तर आपण आसनच घेतो. पण त्यानंतरही आपल्याला जेव्हा माळ जपायची आहे तेव्हा आपण म्हणजे तुम्हाला जर देवाच्या समोर बसून जपायची नाही किंवा दुसरीकडे कुठं बसून जपायची आहे तर त्यावेळेस तुम्ही जपू शकता. तुम्हाला सोप्यावर बसून जरी माळ जपायची असेल तरी सोप्यावर बसून माळ जपू शकता. फक्त आपल्याला त्याचं पावित्र्य पाळायचं आहे. म्हणजे की माळ जी आहे ती आपल्याला कोठेही टाकायची नाही. आणि आपण जेव्हा जप करतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला पण एकदम छान आणि स्वच्छ असं वातावरण पाहिजे. नाही की टीव्ही चालू आहे, मुलं गोंधळ करतात, त्यानंतर भरपूर सारा घरामध्ये गोंधळ आहे, पसारा आहे, कचरा आहे आणि तिथे आपण बसून जपमाळ करतो, तर हे पण चुकीचं आहे. आणि थोडक्यात सांगायचं तर आपण जेव्हा माळ जपतो त्यावेळेस आपल्याला एकाग्र चित्त म्हणजे आपलं जे चित्त आहे पूर्ण नामस्मरणामध्ये असायला पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर आता बघा जप करताना आपल्याला पहिल्यांदा आपल्या कपाळाला असं जे मेरूमणी आहे तर तो आपल्या पहिल्यांदा कपाळाला लावायचा. त्यानंतर आपल्या डाव्या डोळ्याला मग उजव्या डोळ्याला लावून आपल्याला जप करायला सुरुवात करायचं. आणि जेव्हा जप होतो म्हणजे 108 मणी होतात त्यावेळेस नंतर आपल्याला डाव्या डोळ्याला आणि उजव्या डोळ्याला लावून माळ खाली ठेवायची आहे. आणि याला ना पिशवी पण भेटते. आपलं हे बोट असं उंच राहण्यासाठी ना ही माळेची एक पिशवी भेटते. तर ती पण ऑनलाईन भेटेल तुम्हाला. तर त्या पिशवीला गोमुख म्हणतात. तर ते गोमुख म्हणून पिशवी असते. तर ती जरी घेऊन तुम्ही ठेवली किंवा तुम्ही दुसऱ्याच्या नजरेला येऊ नये म्हणून ती पिशवी वापरत असाल तर ती पिशवीत म्हणजे आपला हात घालून तुम्ही माळ जप करू शकता. त्यानंतर आपण जेव्हा जप केलेली माळ असते ते दुसऱ्याला दिसू द्यायची नाही आणि दुसऱ्याला द्यायची पण नसते. कारण असंही म्हणतात की आपण जी सेवा करतो तर ती सेवा आपल्यापर्यंत राहत नाही. म्हणून आपली जी माळ आहे आपण जो जप केलेली माळ आहे ती दुसऱ्याला द्यायची नसते असंही म्हणतात. त्यानंतर आपल्याला जेव्हा जप करायचा आहे त्यावेळेस आपण जेव्हा जप करतो त्यावेळेस जोराजोरात म्हणजे मोठ्या मोठ्याने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा असं जोरजोरात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं फास्टमध्ये जोरजोरात म्हणतो. तर तसं पण जप करायचा नाही आपल्याला. आपल्याला एकदम छान आणि मस्त स्वरामध्ये मनातल्या मनात म्हणायचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या पद्धतीने आपल्याला जप म्हणजे माळ जपायची आहे. कारण भरपूर जण असंही करतात जोरजोरात श्री स्वामी समर्थ, पण जोरात जेव्हा आपण जप करतो त्यावेळेस त्याचं फळ आपल्याला थोडंसंच भेटतं, जास्त भेटत नाही. आणि जे मीडियम आवाजामध्ये जप करतात त्यांना मध्यमच फळ भेटतं. आणि जो मनातल्या मनामध्ये जप करतो त्याला उच्च कोटीचं फळ भेटतं. त्याला सहस्त्रपटीनं फळ लाभ भेटतो, सहस्त्रपटीचा लाभ भेटतो. त्यामुळे आपण जेव्हा हे जप करतो त्यावेळेस मनातल्या मनात जप करणं अतिउत्तम मानलं जातं. त्यामुळे आपण जेव्हा जप करतो तेव्हा एक शांतता तयार झाल्यावरच आपण जप करायचा. एकतर डोळे झाकून जप केलेला अतिउत्तमच असतो. पण भरपूर जणांना डोळे झाकल्यानंतर काही प्रॉब्लेम होतो म्हणून डोळे झाकून जप नाही जरी करता आला तर तुम्ही डोळे उघडे ठेवून आपण समोर देवाच्या फोटोकडे पाहत जरी जप केला तरी चालतं. कारण जेव्हा जेव्हा डोळे झाकतो तेव्हा भरपूर जणांना श्वास घेण्याचा प्रॉब्लेम होतो. कारण हा एक असा प्रत्येकाचा पर्सनल प्रॉब्लेम असतो. त्यामुळे काही डोळे झाकायची म्हणजे ज्यांना सवय आहे त्यांनी झाकू शकता, ज्यांना सवय नाही त्यांनी देवाच्या फोटोकडे समोर पाहून जरी तुम्ही महाराजांचा जप जपत राहिलो तरी चालेल. पण एवढंच आहे की जप जपताना आपण आणि महाराज दोघंच पाहिजे. आपल्या मनामध्ये कुठला तरी वेगळाच विचार चालू आहे आणि आपण माळ जपतो आणि असं पुटपुटत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या पद्धतीने पण जपू नका. कारण सेवा करायची तर मनातून सेवा करा. आणि त्यानंतर जेव्हा आपण माळ जपतो तेव्हा माळेची आपल्या उल्लंघना होणे म्हणजे माळेचे जेव्हा आपला अपमान होऊ नये त्यासाठी आपल्याला ही माळ आपल्या आपल्या चेहऱ्याच्या समोर म्हणजे आपल्या नाकाच्या समोर अशी ठेवायची. आणि ही माळ आपल्या बिंबीच्या म्हणजे आपली जी बिंबी असते तिथपर्यंतच आपल्याला ही माळ असं ठेवायची आहे. जास्त पायापर्यंत पण माळ ठेवायची नाही. आणि या पद्धतीने आपल्याला या असं या पद्धतीने आपल्याला ही माळ जपायची आहे.
कारण आपण जेव्हा ही माळ पायाला लावतो तेव्हा माळीचा अपमान होतो. म्हणून माळ ही आहे ती व्यवस्थित अशीच ठेवा. माळीचा अपमान होता कामा नये. त्या पद्धतीने आपल्याला माळीचा जप करायचा आहे. आणि जेव्हा आपण माळ जपतो तेव्हा आपली ही माळ अशी खाली पडलेली असते. आपण हे उदास चेहरा घेऊन महाराजांचा जप करतो. त्यावेळेस तो जप पण महाराजांसमोर, महाराजांजवळ जात नाही. म्हणून माळ जेव्हा पण आपण जप करतो त्यावेळेस तिची विटंबना होऊ नये, तिचा अपमान होऊ नये, या पद्धतीने माळेची पण तुम्ही काळजी घ्या. आणि माळ जेव्हा तुटते तेव्हाही घाबरायचं काही कारण नाही. जेव्हा माळ तुटते तेव्हा तुम्ही नंतर त्याला दोऱ्यामध्ये ओवून व्यवस्थित असं घेऊ शकता. हे बघा, ही माळ जी आहे ती मी जेव्हा घेतली आहे तेव्हापासून अशीच आहे. आणि या माळीला एक 5-6 वर्ष झालं आहे माळ मी घेऊन. तर त्यानंतर बघा, जेव्हा माळ जप झाला त्यानंतर आपल्याला या माळीची म्हणजे माळीच्या डाव्या आणि उजव्या डोळ्याला लावून मग याला आपल्याला देवाऱ्यावर ठेवायचं. म्हणजे जिथं आपण ठेवत आहोत तिथंच ठेवायचं आणि माळ ही झाकूनच ठेवायची. एका कपड्यामध्ये ठेवा किंवा तुम्ही एका प्लेटामध्ये ठेवू शकता. म्हणजे जसं की माळीचा आदर होईल या पद्धतीने माळ देवघरामध्ये ठेवा. कुठेही माळ म्हणजे जप झाला आणि टाकून दिली असं नाही. आणि आता थोडक्यात सांगायचं म्हणजे जप जेव्हा करतो त्यावेळेस आपल्याला संकल्पयुक्त जर जप करायचा असेल तर तेही तुम्ही करू शकता. तर संकल्प करून तुम्ही 1 लाख, 2 लाख, 6 लाख असा जप जरी महाराजांचा केला, म्हणजे की जपाचा हिशोब ठेवला तर तुमची मनोकामना पूर्ण होते. आणि जपानं म्हणजे जप जो आहे म्हणजे महाराजांचा जप जो आहे तो अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. त्यामुळे तुम्हाला जर महाराजांचं पारायण करणं शक्य नसेल तर त्यावेळेस तुम्ही म्हणजे जेवढा काही तुम्हाला संकल्प करायचा आहे 1 वर्षाचा, 1.5 वर्षाचा, 2 वर्षाचा, 6 महिन्याचा, ह्या असं संकल्प करून जरी तुम्ही जप केला तरी पण तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि जप करताना नेहमी आपलं मन स्वच्छ पाहिजे आणि आपल्या मनामध्ये अजिबात आजूबाजूचे विचार नको आहेत. फक्त महाराजांचा नाही आपला विचार पाहिजे. म्हणजे महाराज आपोआपच आपली ती इच्छा पूर्ण करतात आणि आपल्या मनामध्ये अजिबात द्वेषाची भावना नसावी. त्या पद्धतीने जर आपण जप केला तर आपली जी काही इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण होते. त्यानंतर आपण पाहणार आहोत की 11 माळी का जपाव्या. तर 11 माळ याच्यासाठी असते की पहिली माळ जी आहे ती पहिली माळ आपल्या गुरूंसाठी असते. दुसरी माळ आपल्या आईसाठी असते. तिसरी माळ आपल्या वडिलांसाठी असते. आणि चौथी माळ जी आहे ती पितरांसाठी असते. आणि त्यानंतर ज्या काही 5, 6, 7, 8, 9, 10 माळी आहेत तर त्या 10 माळी ज्या आहेत त्या 5वी माळ काम, क्रोध, मोह, लोभ, मत्स्य आणि अहंकार, हे अशा 9 माळा 10 माळा असतात. आणि त्यानंतर जी 11वी माळ आहे ती आपली स्वतःसाठी असते. म्हणून आपल्याला केव्हाही 11 माळी जप करायचा असतो. कारण आपण एक माळ जप करून ठेवून देतो. भरपूर जणांना अडचणी वगैरे असतात त्यामुळे त्यांनी एक माळ जप करतात. पण त्यामध्ये आपल्याला जी काही इच्छा असते ती पूर्ण होत नाही. त्यामुळे आपण जेव्हाही जप करतो त्यावेळेस 11 माळी जप करायचा. कारण जी लास्टची 11वी माळ असते ती आपली स्वतःसाठी असते. तरी तुम्ही महाराजांचा जप आहे तेव्हा उठत बसत कुठेही करू शकता. माळच घेऊन जप करावा असं नाही. आपण जेव्हा झोपतो त्यावेळेस जरी जप केला तर तेव्हाही महाराज आपल्याला प्रसन्न होतात. की कारण आपण जेव्हा ला म्हणजे झोपीच्या जागेवर जर जप केला तरीही चालेल. कारण जेव्हा झोपतो त्यावेळेस सुद्धा नामस्मरण केलं तर महाराजांचं ते पण महाराजांसमोर जातं. म्हणजे महाराजांजवळ पोहोचतं. म्हणून आपण उठता बसता, खाता पिता, झोपता सगळ्या टायमिंगला जरी महाराजांचा जप केला, मनातल्या मनात महाराजांचं नामस्मरण केलं तर ते उच्च कोटीचीच सेवा मानली जाते. स्वयंपाक करताना आपल्या मनामध्ये एकदम वाईट विचार येतात. म्हणजे कुठलेही वाईट विचार करण्यापेक्षा आपण महाराजांचं नामस्मरण करत जरी स्वयंपाक केला तर ते जे अन्न आहे तर ते नैवेद्य स्वरूपात तयार होतं. म्हणून त्यावेळेस पण आपण महाराजांचा जप करूनच स्वयंपाक बनवू शकतो. त्यानंतर आपण एरवी असंही निवांत बसलेला असतो तर आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात आपण म्हणत राहायचं आणि ही अशी सेवा महाराजांजवळ म्हणजे पोहोचते, महाराजांसमोर जाते. त्यामुळे आपण जेव्हाही नामस्मरण करतो तेव्हा आपण एकदम स्वच्छ मनानं करायचं. असं नाही की आपल्याला वेळ भेटत नाही, असं नाही म्हणून मी नामस्मरण करत नाही, असं करू नका. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, कोठेही वेळ भेटेल, तुम्ही येता जाता तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही व कुठलेही नियम वगैरे नाहीत. त्यामुळे नामस्मरण हे तुम्ही कुठेही केव्हाही करू शकता. तर थोडक्यात हीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर कसा होता व्हिडिओ आणि या व्हिडिओची माहिती तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला पण जपमाळ जपायची आहे तर ती कशी जपायची याबद्दलची मी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच छोट्या छोट्या माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.